सध्या भुवनेश्वरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगा त्याच्या प्रेयसीला भेटण्याकरता प्रेयसीच्या घरी पोहोचला, पण तिथे जाताच असं काय झालं की त्याचा कोणी विचारही केला नसेल. आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराची भेट प्रेयसीशी न होता तिच्या आईसोबत झाली आणि पुढे असं काही घडलं की ते ऐकून संपूर्ण शहर हादरलं. ही घटना आहे ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथील. 11वीत शिकणारा विद्यार्थी त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता, पण तिथे गेल्यावर प्रेयसीच्या जागी त्याची भेट तिसऱ्याच व्यक्तीसोबत होणार आहे याचा त्याने विचारही केला नव्हता. मात्र पुढे जे झालं ते फार भयानक होतं. रफान खुर्शीद भुवनेश्वरच्या लक्ष्मीसागरचा रहिवासी होता. रफानचे वडील एका खासगी बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. रफान रोज सकाळी वडिलांसमोर नियमित कॉलेजला जायचा, पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं. रफानचं घरातील वागणं रोजप्रमाणे सामान्य होतं, पण त्याच्या मनात काहीतरी चाललं होतं. त्याच्या वडिलांनी तर विचारही केला नसेल की आपला 11वीत शिकणारा मुलगा कॉलेजात जाण्याऐवजी आज कोणा तिसऱ्या ठिकाणी जाणार असेल. वडिलांना वाटायचं मुलगा कॉलेजात जातो, अभ्यासात रमतोय, पण त्या 11वीत शिकणाऱ्या मुलाची प्रेयसी असावी याचा तर घरच्यांना काही अंदाजही नव्हता. त्या दिवशी रफानचं आयुष्य पलटणार होतं. रोजप्रमाणे कॉलेजसाठी निघालेल्या रफान खुर्शीद कॉलेजात न जाता त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहोचला. त्याच्या मनात प्रेयसीला भेटण्याची इच्छा होती, पण त्या दिवशी त्याच्यासमोर काहीतरी अपरित घडणार होतं आणि त्याची त्याला जराही चाहूल नव्हती. रफान प्रेयसीच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला. तीही त्याला पाहून खुश होती. दोघांमध्ये गप्पा रंगल्या. हसत खेळत गप्पा चालू असताना अचानकच दोघात तिसऱ्याची एंट्री झाली. ही एंट्री सामान्य माणसाची नव्हती. जशी ती व्यक्ती येण्याची चाहूल रफानला लागली तशी त्याची प्रतिक्रिया बदलली. दोन्ही प्रेमीयुगल घरी असताना अचानकच घराची बेल वाजली आणि मग इथूनच सुरुवात झाली एका भयंकर प्रकाराची. अचानक घरी प्रेयसीची आई आली. प्रेयसीच्या आईला आपल्या उपस्थितीची कुणकुण लागल्याचं रफानच्या लक्षात आलं आणि तो घाबरला. आपण पकडले जाण्याची आणि बदनामीच्या भीतीने त्याने एक धक्कादायक पर्याय निवडला. त्याने अपार्टमेंटच्या मुख्य दरवाजातून बाहेर जाण्याऐवजी फ्लॅटच्या बाथरूमच्या खिडकीचा पर्याय निवडला. खिडकीतून बाहेर निघून त्याने ड्रेनेज पाईप पकडून खाली उतरण्याचा प्रयत्न सुरू केला. बाथरूमचा ड्रेनेज पाईप 10व्या मजल्यावर होता. रफान पाईपला पकडून बराच वेळ हवेत लटकून राहिला. तो खाली उतरण्याचा रस्ता शोधत होता, पण तो पाईप फायबरचा होता. माणसाचं वजन इतकी उंचीवर पेलण्याची क्षमता त्या पाईपमध्ये नव्हती. काही वेळातच ड्रेनेजचा पाईप मधून मोडला आणि रफान ते 10व्या मजल्यावरून खाली पडला. इतक्या उंचीवरून पडल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या. त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती संपूर्ण इमारतीत पसरली आणि एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. स्थानिक पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी रफानचं शव ताब्यात घेऊन ते उत्तरीय चाचणीसाठी पाठवलं. लेकाच्या आकस्मिक मृत्यूने रफानच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलीस रफानची प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी करत आहेत. रफानच्या मृत्यूआधी नेमकं काय घडलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.